दोंडाईचा भागातील भंगार दुकानाला भीषण आग लागली। रात्रीच्या सुमारास आग लागली। कुठल्याही प्रकारची सुदैवानं जीवितहानी नाहीये। आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। दोंडाईचा येथील गुलमुखर कॉलनी परिसरात असलेल्या भंगारच्या दुकानाला ही भीषण आग लागली। रात्री 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे। आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये या आगीमुळे भीतीचं वातावरण पसरलं। तर या ठिकाणी सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सध्या समोर आली आहे। त्यामुळे भंगार दुकान हे आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याचं पाहायला मिळतंय। रात्री 2 ते 2:30च्या सुमारास या भंगार दुकानाला आग लागली। कुठल्याही प्रकारची सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाहीये। त्यामुळे आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। आजूबाजूच्या घरांचंही मोठं नुकसान झाल्याची माहिती सध्या समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार परदेसी यांच्याकडून। तुषार, रात्रीच्या सुमारास दोंडाईचा परिसरात या दुकानाला भीषण आग लागली। सध्या या ठिकाणची परिस्थिती कशी आहे? हॅलो तुषार, या दोंडाईचा परिसरात या दुकानाला भीषण आग लागली होती। सध्या या आगीची स्थिती कशी आहे? तर काही तांत्रिक अडचणींमुळे तुषार यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकत नाहीये। मात्र मोठी बातमी सध्या समोर आली आहे। रात्रीच्या सुमारास ही आग लागली होती। तर दोंडाईचा परिसरात ही आग लागली होती। भंगार दुकान हे आगीच्या भक्ष्यस्थानी आलं। दोंडाईचा भागातील भंगार दुकानाला ही भीषण आग लागली होती।